नमस्कार, मी प्राची साळुंखे बुलेटिनमध्ये आपलं स्वागत करते। आजचा दिवस महत्त्वाचा होता तो लसीकरणाच्या दुसऱ्या टप्प्याच्या दृष्टीने। आजपासून देशभरामध्ये लसीकरणाच्या तिसऱ्या टप्प्याला सुरुवात झाली आहे। अनेक ठिकाणी या लसीकरणाला चांगला प्रतिसाद देखील मिळताना पाहायला मिळतोय। मात्र काही लसीकरण केंद्रांवर गर्दी झाल्यामुळे त्या ठिकाणची यंत्रणा कोलमडल्याचं देखील दिसून आलंय। परिणामी लसीकरणासाठी गेलेल्या नागरिकांना मनस्तापाला सामोरं जावं लागलंय। मुंबई, पुणे, नाशिक, नागपूर या शहरातल्या काही केंद्रांवर लसीकरणाला ग्रहण लागलेलं पाहायला मिळालंय। तर आता थेट जाऊया पुण्यात। पुण्यातही ॲपमध्ये लसीकरणाची नोंदणी करण्यात अडचणी येत होत्या। तर 1 मार्च पासून ज्येष्ठ नागरिकांना लस टोचणार हे सरकारनं जाहीर केलं होतं। आज मोदींनी लस घेतल्यानं काही ज्येष्ठ नागरिक मोठ्या उत्साहात पाहायला मिळाले आहेत। आशेने ससून या सरकारी रुग्णालयात ते गेले देखील होते, पण इथं काही तयारी नव्हती। लस कधी देणार याची माहिती नाही असा दावा देखील नागरिकांनी केलाय। लसीकरणाच्या तिसऱ्या टप्प्याला सुरुवात झालेली आहे। खुद्द पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लस घेतलेली, त्यांच्या पाठोपाठ संजय राऊत यांनी देखील लस घेतलेली आहे। मात्र ज्येष्ठ नागरिकांना ही लस कधी मिळणार हा प्रश्न विचारण्याचं कारण पुण्यामधल्या ससून रुग्णालय परिसरामध्ये आहोत आणि आपल्यासोबत एक ज्येष्ठ नागरिक आहेत, ठाकुरदास शाह, ते आलेले आहेत। आपण त्यांना विचारूयात। सर, आप यहाँ पे टीका लेने के लिए आए हैं? हाँ, मैं टीका के लिए आज फर्स्ट मार्च है और फर्स्ट से स्टार्ट होता है। ऐसे ही एज पर प्रोग्राम हम यहाँ पर आए हैं। यहाँ कोई तैयारी नहीं है। नोबडी इज़ हियर टू जस्ट इन्फॉर्म कि प्रोग्राम आज होगा, वैक्सीनेशन होगा कि नहीं होगा। नोबडी इज़ रेडी टू रिप्लाई एनी। दे से दैट मीटिंग इज़ गोइंग ऑन। फॉर व्हाट मीटिंग? इट शुड हैव बीन डन यस्टरडे। आज अभी कुछ देयर इज नो कोई इंतजाम नहीं है। सीनियर सिटीजन होके अभी आधे घंटे से बैठे हैं, बोले 10 बजे तक आएंगे लोग, उसके बाद बताएंगे। यहाँ पे हमने भी तहकीकात की तो ये बोल रहे हैं कि अभी जो हेल्थ डिपार्टमेंट है राज्य सरकार का, उनसे डायरेक्शन आने हैं और जो कोविन ऐप है उसकी भी टेस्ट होगी। उसके बाद में शायद 2-3 दिन लगेंगे और उसके बाद में वैक्सीनेशन होगा। हाँ, तो अभी अब न्यूज़ देख के आए कि प्राइम मिनिस्टर ने भी जो एक कोविड का इंजेक्शन लगवाया, राहुल गांधी ने लगवाया, और इधर में तो कोई सुनने वाला ही नहीं है। एंड दे से दैट इट विल टेक 2-3 डेज मोर टू गेट इट प्रिपेयर्ड। तो व्हाट इज दिस? आपको ऐसा लगता है कि मतलब एक और प्रधानमंत्री ले रहे हैं राहुल गांधी, संजय राउत, तो लोगों में एक पॉजिटिव संदेश जा रहा है, लेकिन जो एक एडमिनिस्ट्रेशन है वो उतना अभी उसकी तैयारी नहीं है, तो इसका असर भी हो सकता है लोगों को। मैं अभी गया था प्राइवेट हॉस्पिटल में गया था। प्राइवेट वालों ने कहा कि अभी कोई इंस्ट्रक्शन नहीं आए, लेट इट देम। बट इट्स ए गवर्नमेंट हॉस्पिटल, ससून हॉस्पिटल गवर्नमेंट हॉस्पिटल, उनके पास भी कोई मैसेज नहीं है, कोई प्रोग्राम नहीं है, कोई तैयारी नहीं है। एंड लोग जो है, पेशेंट जो है या सीनियर सिटीजन्स हैं, पता नहीं दूर दूर से आते हैं, दे आर वेट, उनके पास कोई नोबडी इज आंसर। अभी स्टाफ नहीं आया। स्टाफ भी बोलते हैं 9:30-10 बजे तक आएगा, उसके बाद दे विल बी एबल टू टेल के होना है कि नहीं होना है। तो दैट्स अ वेरी रॉन्ग सिच्युएशन। ओके, अत्यंत महत्त्वाचा मुद्दा आहे की लोकांमध्ये एक उत्साह आहे। आता लसीकरण 1 मार्चपासून सुरू होईल असं सरकारने जाहीर केलेलं आहे। खुद्द प्रधानमंत्र्यांनी लस घेतलेली आहे। मात्र प्रशासकीय पातळीवरती एक प्रकारची शिथिलता जी आहे ती दिसते। अजूनही तयारी नाही आहे। अजून चाचण्या व्हायच्या आहेत, राज्य सरकारच्या आरोग्य विभागाच्या मार्गदर्शक सूचना यायच्या आहेत, त्यामुळं 2 ते 3 दिवस लागतील असं सांगितलं जाते। कुठंतरी याची दखल घेतली पाहिजे। अशा बाबतीमध्ये दिरंगाई होता कामा नये, कारण याचा परिणाम लोकांच्या मनोबलावरती होऊ शकतो। म्हणजे त्यांचा उत्साह जो आहे तो टिकवून ठेवावा लागेल, नाहीतर अशा पद्धतीनं सरकारी काम आणि परत 2-3 दिवस थांब असं जर असेल तर याचा फटका लसीकरणाला बसू शकतो। व्हिडिओ जर्नलिस्ट सचिन अंसाडेसह अद्वैत मेहता, न्यूज 18 पुणे। तर पुण्यातून थेट जाऊया मुंबईतील खासगी रुग्णालयातही आजपासून लसीकरण सुरू करण्यात आलंय। खासगी रुग्णालयात लसीकरणासाठी येणाऱ्या लोकांना 250 रुपये भरावे लागतात। लोक पैसे भरायलाही तयार आहेत, पण वेळेत त्यांना लस मिळत नसल्याने खासगी रुग्णालयातही वातावरण तापलेलं आहे। तर मुंबईतील SRCC रुग्णालयातील लसीकरण केंद्रावरून आढावा घेतलाय आमच्या प्रतिनिधी स्वाती लोखंडे यांनी। पाहूया। दुसरा फेजचं वॅक्सिनेशन सुरू झालंय हे आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे। सिनियर सिटीजन्स आणि त्याचबरोबर सहव्याधी किंवा कोमॉर्बिडिटी असलेल्यांना लसीकरणाची सुरुवात झाली आहे आणि एका खाजगी सेंटरवर, खाजगी लसीकरण केंद्रावरची ही दृश्य आहेत।
महालक्ष्मीमधलं SRCC रुग्णालय आहे तिथे दृश्य बघतो आपण. इथे पण अत्यंत वाईट परिस्थिती असं म्हणायला हरकत नाही. तीच भांडणं जी एका खाजगी सेंटरवर बघायला मिळतात, एका सरकारी सेंटरवर बघायला मिळतात, तीच कारणं इथे आहेत. ॲप चालत नसल्यानं भांडणं होत आहेत लोकांदरम्यान आणि लोकांना समजावणं हे कठीण होत आहे. आपण लोकांकडनं जाणून घेणार आहोत की ॲक्च्युली प्रॉब्लेम काय आहे. ओके, कैन यू टेल मी कि क्या रीजन बताया जा रहा है देरी के लिए? The token, they need a token. You have to register online and then you need a token. Have you registered yourself? No, unfortunately not. I haven't because I couldn't go through further and the app was a bit slow. But I was told that just go walk in, they are taking walk in. कुछ काही लोकांकडनं आणखी जाणून घ्यायचा प्रयत्न करूया जे सकाळपासून आहेत. अच्छा, क्या दिक्कत हुई, क्या बता रहे हैं? सुबह में रजिस्ट्रेशन करके गए थे, यहाँ आके नाम लिखा के गए हैं, रजिस्टर होता नहीं है. वी आर ट्राइंग नाउ बट वी डोंट हैव रजिस्ट्रेशन बिकॉज इट वाज क्लोज. अच्छा, रीजन क्या बता रहे हैं? कुछ भी नहीं आ रहा है नेट पे तो. और यहाँ तो आए तो BMC वाले थे ही नहीं 9 बजे. वी हैव जस्ट गॉट रिटर्न अवर नेम्स. तर SRCC रुग्णालय आहे जे खाजगी रुग्णालय जिथे अशा पद्धतीने हे काम सुरू आहे किंवा वॅक्सिनेशन सुरू आहे. आप सुबह कितने बजे आए थे और क्या बताया जा रहा है एग्जैक्टली? हम लोग आए थे सुबह 10 बजे और हमने उनको पूछा कि हमारा नंबर आया है. हमने उनको ये दिखाया कि मतलब आप पहले रजिस्ट्रेशन करके रजिस्टर करके सब पूरा ID नंबर आया, सब आया. उसके बाद में हमने उनको पूछा तो वो बोलता है कि हमारे पास अभी तक पोर्टल चालू नहीं है. ये कितने बजे की बात है? 12 बजे? 10 बजे की. तो उन्होंने बोला कि हम सबका नाम लिख के रहेंगे, उसके बाद में हम आपको कॉल करेंगे. तो बोला ठीक है, आप इधर मत बैठो, इधर बैठने से आपसे कुछ नहीं होने वाला. मैं बोला आप निकल गए घर? हम निकल गए. हम फिर भी 1 घंटा बैठे. 1:45 बजे हम इधर से निकल गए. 1:45 बजे निकलने के बाद में 2 बजे इनका वैक्सीन चालू हो गया. इन लोगों ने कोई फोन नहीं किया. बहुत सारे लोग हैं इसमें, किसी को भी फोन नहीं है. फिर मेरे लड़के ने उसके इधर फोन किया हॉस्पिटल में, तो उन्होंने बोला कि 2 बजे चालू हो गया. फिर उनको बोला कि 10 मिनट में तुम आ जाओ इधर. तो हम तुरंत निकल के इधर आ गए. तो फिर क्या हो? 10 मिनट के बाद फिर जब आप पहुंचे तो इधर पहुंचा तो अभी इधर ये बोलते हैं कि ठहरो ठहरो, रुको 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 रुको. दॅट्स ऑल. संध्याकाळी 5 वाजताची दृश्य आहेत की सकाळी 10 वाजता येऊन पण वॅक्सिनेशन किंवा लस त्यांना मिळत नाही. त्यामुळे अनेक जण आपण पाहतोय की कोणी व्हीलचेअरवर आहे, तर कोणी सिनियर सिटीजन्स आहेत, कोमॉर्बिडिटी असलेले पण अनेक जण आहेत की ज्यांना सहव्याधी किंवा सह आजार आहेत. त्यामुळे अशा अनेक जणांना लस हवी आहे पण ती मिळत नाहीये. तर नाशिकमध्ये देखील परिस्थिती काही वेगळी नाहीये. नाशिकमध्ये सिव्हिल रुग्णालयात कोरोना लसीकरण कक्षाला अद्यापही टाळ आहे. अद्याप प्रशासकीय यंत्रणा तयार नाहीयेत. कोणत्याही स्पष्ट सूचना नसल्याचा दावा केला जातोय. तर शहरातील सर्व लसीकरण कक्षांना अद्यापही टाळ लागलंय. नियोजनाबाबत पालिका आणि सिव्हिल प्रशासन उदासीन असल्याचं देखील समोर आलंय. त्यामुळे ज्येष्ठ नागरिकांमध्ये संभ्रम निर्माण झालाय. तर याचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी प्रशांत बाग यांनी. कोरोना प्रादुर्भाव रोखण्यासाठी रोग प्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी म्हणून लसीकरणाचा दुसरा टप्पा आज देशात सुरू झालाय. महाराष्ट्रात सुद्धा केंद्र आणि राज्य सरकारच्या आवाहनानंतर अनेक ज्येष्ठ नागरिक सुद्धा या टप्प्यात ज्यांना लाभदायक आहे ते मिळणारे. आपण आता काय नेमकी परिस्थिती बघूया. आपण नाशिकच्या जिल्हा सामान्य रुग्णालयातल्या या प्रमुख लसीकरण कक्षाच्या या ठिकाणी आहोत, ज्या ठिकाणी पहिल्या टप्प्याचा वाजत गाजत शुभारंभ झाला होता, ज्या ठिकाणी वेगवेगळ्या प्रकारच्या 3 हॉल्सची निर्मिती करण्यात आली आहे. हे आहे ते लसीकरण कक्ष. ह्या लसीकरण कक्षाला काय दिसतंय तर या ठिकाणी आहे टाळं. ज्या ठिकाणी पहिल्यांदा लसीकरण सुरू झालं होतं त्याची जी फीत कापली गेली होती पालकमंत्री छगन भुजबळ आणि मान्यवरांच्या हस्ते, तिचा अर्धा तुकडा सुद्धा अजूनही तसाच दिसून येतोय. या प्रकारे प्रशासकीय कारभाराचा ढिसाळ कारभाराचा उत्कृष्ट नमुना म्हणून आपण याला म्हणू शकतो की या ठिकाणी सगळे फलक लावण्यात आलेले आहे. आतमध्ये सगळी यंत्रणा तयार करून ठेवण्यात आलेली आहे. या खिडकीतनं जर का आपण डोकावलं तर आतमध्ये असलेली सगळी यंत्रणा वेगवेगळ्या कक्षांची ही सगळी तयार करण्यात आलेली आहे. पण या ठिकाणी एकही कर्मचारी नाही, या ठिकाणी एकही योग्य ती माहिती देणारी यंत्रणा नाही. जिल्हा सामान्य रुग्णालयाच्या माध्यमातून या कक्षामध्ये लसीकरण केलं जाणार होतं, पण अद्यापपर्यंत कोणत्याही स्पष्ट सूचना नसल्याची माहिती देण्यात येते. हा बघा तो फलक, वॅक्सिन लसीकरण कक्ष, जिल्हा रुग्णालय नाशिक. खरं तर 45 वर्ष वयाच्या असलेल्यांना, व्याधीग्रस्तांना लसीकरण आणि याचबरोबर 60 वर्षावरच्या ज्येष्ठ नागरिक आहे त्यांना लसीकरण दिलं जाणार. देशातील
अनेक ठिकाणी ही मोहीम आज सुरू झाली, पण नाशिकमध्ये तरी मात्र प्रशासकीय यंत्रणा अत्यंत उदासीन दिसते. जिल्ह्यातील ग्रामीण भागात मात्र जिल्हा परिषदेच्या माध्यमातून 18 सेंटर्सकडनं हे लसीकरण सुरू होतंय. ही काय ती एकच दिलासा देणारी गोष्ट. जिल्हाधिकारी यांनी तातडीनं सगळ्या विभागांची बैठक घ्यावी आणि याचं योग्य ते निराकरण करावं अशी मागणी सर्वसामान्य जे इच्छुक लसीकरणासाठी आहे ते ज्येष्ठ नागरिक सुद्धा करताय. ही अत्यंत महत्त्वाची गोष्ट. नाशिकमध्ये मात्र लसीकरणाच्या दुसऱ्या टप्प्यातला पहिला दिवस हा असाच दिसून येतोय. व्हिडिओ जर्नलिस्ट हेमंत बागुलचा प्रशांत बाग, न्यूज 18 लोकमत, जिल्हा सामान्य रुग्णालय, नाशिक. तर पुणे, मुंबई आणि नाशिक नंतर थेट जाऊया नागपूरमध्ये. नागपूरमधील लसीकरण मोहीम खोळंबली आहे. ज्येष्ठ नागरिकांसाठी राबवण्यात येत असलेल्या लसीकरण मोहिमेत आलेल्या तांत्रिक बिघाडामुळे ज्येष्ठ नागरिकांना मनस्ताप सहन करावा लागतोय. आपण या दृश्यांच्या माध्यमातून पाहू शकतो. कोविन ॲपमध्ये आलेल्या तांत्रिक अडचणींमुळे एकच गोंधळ उडाल्याचं चित्र इथं पाहायला मिळतंय. अनेक ज्येष्ठ नागरिक आल्या पावली परत देखील गेल्यात. सध्या मी नागपूर महानगरपालिकेच्या इंदिरा गांधी रुग्णालयामध्ये आणि आपण बघू शकतो की इथे ज्येष्ठ नागरिक मोठ्या उत्साहाने सकाळला लसीकरणासाठी आले होते. मात्र जी कोविन ॲप आहे ती त्यामध्ये तांत्रिक बिघाड झालेला आहे. त्यामुळे लोकांचं रजिस्ट्रेशन होत नसल्यामुळे त्यांना मनस्ताप सहन करावा लागत. आपण बघू शकतो की आता यांना 12 वाजता बोलावलं गेलेलं आहे. काका एक मिनिट, काय झालं आता सध्या 12 वाजता? हा, आम्ही नंबर आणि आधार नंबर आणि मोबाईल नंबर दिलेला आहे. त्यांनी म्हटलं की 12 वाजेपर्यंत तुम्हाला काही मेसेज येईल, नाही तर 12 वाजता तुम्ही या. तोपर्यंत ॲप सुरू झाली तर तुम्हाला मग वॅक्सिन लागेल. पहिला दिवस होता, मोठ्या उत्साहाने तुम्ही इथे आले होते. पहिला दिवस होता. आम्ही 9 वाजता इथे येऊन गेलो होतो, कारण की पेपरमध्ये आलो होतं की 9 वाजता वॅक्सिन चालू होणार आहे. आम्ही 9 वाजता इथं उभं, पण काही झालं नाही. आता आम्ही त्यांना सजेशन दिलं, तुम्ही आमचे मोबाईल नंबरनं आधार नंबर लिहून ठेवा आणि तुम्ही आम्हाला बोलवा म्हणून. काका ज्येष्ठ नागरिक आहे, त्यांना त्रास होता, मनस्ताप सहन करावा लागतं ज्येष्ठ नागरिकांना. मी तर आता चालू. मॅडम तुम्ही काय सांगाल, कशा प्रकारे मनस्ताप होत आहे? खूप जास्त मनस्ताप होत आहे. म्हणजे आता हे सांगतात की आधार कार्डची झेरॉक्स आणा, त्याच्यानंतर ती सबमिट करा. आम्ही तर झेरॉक्स पण नाही आणलेली आणि आता नाव लिहून द्या, मग 12 वाजता बोलवतो असं सांगतायत. अच्छा, काय म्हणणं तुमचं? आमचं असं म्हणणं आहे की आता लोकांनी झेरॉक्स कॉपी आणलेली नाही, तर त्यांचे सगळ्यांचे मोबाईल नंबर एका कागदावर लिहून घ्यावे. लोकांना कशाला इतक्या दूर घरी पाठवायचं? माझं घर जवळ आहे, पण तरी माझे पण मिस्टर 8:30 वाजता येऊन गेले आणि सर्व्हर डाऊन आहे, तर 12 वाजेपर्यंत लोकांना बोलवलेलं आहे. कुठेतरी प्रशासनाची पूर्वतयारी नव्हती, त्यामुळे तुम्हाला सर्व नागरिकांना. बघा, हे इथे बाबूगिरी जास्ती सुरू आहे. आणखीन जे सरकारचं जे लसीकरणाचं जे काम आहे याला महत्त्व बिलकुल नाही आहे. डॉक्टर एक म्हणतो, नर्स एक म्हणते, आणखीन कोणाला हे कळत नाही की काय करायचं आहे आणि कोणाला काही म्हणजे पायपोस स्पर्शात नाही आहे. लोकांना त्रास होऊन राहिला. सर्व ज्येष्ठ नागरिकात उभे, प्रत्येकाला लोक लसीकरणाच्या शिवाय त्रास जास्त देऊन राहिलेले आहेत. रोज होत नव्हतं, आज काय नेमका तांत्रिक प्रॉब्लेम होत आहे? कारण की सगळीकडे एकसाथ काम सुरू झालेलं आहे आणि त्याच्यामुळे हे साईट जाम होणं, साईट स्लो चालणं, ह्या गोष्टी होणार आहे. ह्या सुरुवातीला एकदा यांनी लिंक पकडली की कोणाला काहीच त्रास नाही होणार. तुम्ही मधला मार्ग कसा काढला? मधला मार्ग म्हणजे हेड ऑफिस म्हणून कॉल आला की त्याच्यावर आपण काहीतरी ट्राय करत आहे. काही वेळ यांना वाट पाहायला लावा किंवा 12चा टाइम द्या, तोपर्यंत आपण त्या सर्व्हिसवर काम करून राहिला. हीच समस्या आहे सगळीकडे की महत्त्वाचा विषय हा आहे की प्रशासनानेच या नागरिकांना आज सांगितलं होतं की आजपासून ज्येष्ठ नागरिकांसाठी लसीकरणाची मोहीम सुरू होत आहे आणि नागपूरच्या 12 केंद्रावर ही लसीकरणाची मोहीम सुरू होत आहे. ग्रामीण भागामध्ये 15, म्हणजे एकट्या नागपूर जिल्ह्यामध्ये 27 केंद्रावर ही लसीकरण मोहीम होत आहे. पण त्यासाठी प्रशासनाला जी पूर्वतयारी करायची होती ती पूर्वतयारी झाली नाही. कोविन ॲपमध्ये ज्या काही अपडेटेड गोष्टी करायच्या होत्या त्याचे अपडेशन झालं नाही. त्यामुळे मग इथे जे नागरिक आले त्यांना मनस्ताप सहन करावं लागतं. विशेष करून हे सर्व ज्येष्ठ नागरिक आहे, त्यामुळे प्रशासनाने याची खबरदारी घ्यायला पाहिजे, कारण की ज्येष्ठ नागरिकांना अनेक त्रास सहन करावा लागतो आणि हीच त्यांची प्रमुख समस्या आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट प्रशांत मोहितेसह तुषार कवडे, न्यूज 18 लोकमत, नागपूर. तर लसीकरणाचा दुसरा टप्पा नेमका कसा असणार आहे त्यावरही आपण एक नजर टाकूयात. सकाळी 9 ते दुपारी 3 दरम्यान लसीकरण केलं जाईल. तर कोविन आरोग्य सेतू ॲपवर नोंदणी सुरू आहे. एका मोबाईल नंबरवरून 4 जणांची नोंदणी शक्य असेल. एकाच नंबरवरून नोंदणी केली तरी प्रत्येकाचा ID नंबर वेगळा असणार आहे. डोस घेईपर्यंत ॲपवर माहिती एडिट करणं शक्य असेल. केंद्रावर जाऊनही नाव नोंदवता येणार आहे, त्यामुळे तुम्ही डायरेक्ट केंद्रावर गेलात तरी चालेल. पहिला डोस घेतल्यावर 29व्या दिवशी दुसरा डोस घ्यावा लागणार आहे आणि 29व्या दिवशी शक्य नसेल तर 42व्या दिवसापर्यंत तुम्हाला डोस घेण्याची मुदत असेल.
कोणती लस मिळणार हे ठरवता येणार नाहीये. लसीचा प्रकार डोस घेतानाच कळणार आहे, त्यामुळे तुम्ही जी लस घ्यायला जात आहात ती लस कोणती आहे हे तुम्हाला याची पूर्वसूचना दिलेली नसेल. तर लसीकरणाचा दुसरा टप्पा आपण पाहतोय. 10,000 सरकारी रुग्णालयांमध्ये ही मोहीम राबवली जाते. 20,000 खासगी रुग्णालयांमध्ये ही मोहीम राबवली जाते. 10 कोटी ज्येष्ठ नागरिकांचं लसीकरण करण्याचं ध्येय आहे आणि सहव्याधी असलेल्या 45 वर्षांवरील व्यक्तींचं देखील लसीकरण या मोहिमेअंतर्गत केलं जाणार आहे. एकूण 27 कोटी नागरिकांचं लसीकरण अपेक्षित आहे. तर 60 वर्षांवरील नागरिकांना वयाबाबतचा योग्य पुरावा आवश्यक असेल. कार्यालयीन आधार कार्ड, पॅन कार्ड, निवडणूक ओळखपत्र इत्यादी गोष्टी सोबत असू द्या. आता बातमी आहे वर्ध्यातून. वर्धा जिल्ह्यात कोरोना लसीकरणाचा दुसरा टप्पा पार पडलेला आहे. मात्र आजपासून सुरू झालेल्या दुसऱ्या टप्प्यात कोविन ॲपला लिंक मिळत नसल्याने चांगलाच खोडा झालाय. त्यामुळे ज्येष्ठ नागरिकांना आज तरी लसीकरणापासून वंचित राहावं लागलंय. याचाच आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी नरेंद्र मते यांनी. जिल्ह्यामध्ये कोरोना वॅक्सिनच्या पहिल्या टप्प्यामध्ये 17,000 लोकांनी लसीकरण करून घेतलं. मात्र आज दुसऱ्या टप्प्यामध्ये ज्येष्ठ नागरिकांकरिता लसीकरण करण्यात येणार होतं. हे लसीकरण जिल्हा सामान्य रुग्णालयासह 13 ठिकाणी करण्यात येणार होतं. मात्र कोविन जे ॲप आहे त्यावर रजिस्ट्रेशन करण्यासाठी मोठी अडचण निर्माण झाली, कारण लिंकच ओपन झाली नाही. त्यामुळे अनेकांना ते रजिस्ट्रेशन करता आलं नाही आणि कोणाला लससुद्धा घेता आली नाही. जिल्हा सामान्य रुग्णालयामध्ये केवळ 3 ते 4 लोकांनी फक्त लसीकरण करून घेतलेलं आहे. एकंदरीतच कोविन ॲपचा जो जी अडचण झाली, टेक्निकली प्रॉब्लेम झाला, त्यामुळे ही लसीकरणामध्ये मोठी अडचण निर्माण झाली. परंतु जिल्हा सामान्य रुग्णालय किंवा आरोग्य विभागाकडून मात्र या ॲपबद्दल जनजागृती व्हायला पाहिजे होती, गाईडलाईन द्यायला पाहिजे होत्या, मात्र त्या दिल्या गेल्या नाही. त्यामुळे मात्र सामान्य नागरिकांना रजिस्ट्रेशन करण्यामध्ये मोठी अडचण निर्माण झालेली आहे. आणि एकंदरीतच जिल्हा सामान्य रुग्णालयाने जी माहिती दिली असती तर हा प्रकार घडला नसता, असंही काहींचं म्हणणं आहे. नरेंद्र मते, न्यूज 18 लोकमत, वर्धा. तर वर्धेच्या खासदार दाम्पत्यानं कोविडची लस घेतली आहे. खासदार रामदास तडस आणि पत्नी शोभा तडस यांनी आज लस घेतली आहे. ज्येष्ठ नागरिकांचं लसीकरण आजपासून सुरू झालंय. त्यामध्ये पहिल्या दिवशी वर्ध्याचे खासदार रामदास तडस आणि पत्नी शोभा तडस यांनी जिल्हा सामान्य रुग्णालयामध्ये येऊन लस घेतली आहे. लोकांनी ही भीती न बाळगता लसीकरण करून घ्यावं असं आवाहन खासदार तडस यांनी केलंय. कोविड लसीकरण मोहिमेच्या दुसऱ्या टप्प्यात अकोल्यामध्ये आजपासून 60 वर्षांवरील ज्येष्ठ नागरिकांना लस दिली जाते. लस घेण्यापूर्वी नोंदणी करणं आवश्यक असून त्यासाठी कोविन 2.0 हे ॲप उपलब्ध करून देण्यात आल्याची माहिती आरोग्य विभागातर्फे देण्यात आली आहे. ज्येष्ठांच्या कोविड लसीकरण मोहिमेसाठी अकोला जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यामध्ये लसीकरण केंद्र उघडण्यात आलेलं आहे. भविष्यामध्ये प्रत्येक PHC मध्ये लसीकरणाची सुविधा उपलब्ध होणार आहे. तर शासकीय लसीकरण केंद्राबरोबरच खासगी लसीकरण केंद्रही सुरू करण्यात आलंय. एका मोबाईल क्रमांकावरून 4घांना नोंदणी करणं शक्य होणार आहे. तर 45 ते 59 वर्ष वयोगटातील व्यक्तींना आजार असेल तर तसं प्रमाणपत्र अपलोड करावं लागेल. आधार कार्डची नोंदणी देखील आवश्यक असणार आहे. आज सकाळला साधारणपणे 10-10:30 वाजता आम्ही इथे लेडी हडिंग्समध्ये कोविडची वॅक्सिन घेतली. अत्यंत शिस्तबद्ध असं इथे काम झालं आणि त्यांनी जसं ठरवलं होतं, पहिले चिठ्ठी काढा, नंतर या वॉर्डमधून त्या वॉर्डमध्ये जाऊन अगदी व्यवस्थित एक साधारणपणे 25 मिनिटामध्ये आम्हाला वॅक्सिन दिलं. वॅक्सिन घेतल्यानंतर कुठलाही त्रास नाही, काहीही त्रास झाला नाही आहे. आता थेट जाऊया औरंगाबादेतही लसीकरणाच्या दुसऱ्या टप्प्याला सुरुवात झाली आहे. ज्येष्ठ नागरिकांनी रांगा लावून लसीकरण केंद्रावर गर्दी केलेली पाहायला मिळाली. तर इथल्या केंद्रांवरून आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी सिद्धार्थ गोदाम यांनी. या ठिकाणी आरोग्य कर्मचाऱ्यांचा जोश थोडा कमी झाला, मात्र ज्येष्ठ नागरिकांचा मोठ्या प्रमाणात रांगा लागलेल्या आहेत. आपण बघतोय की अत्यंत शिस्तबद्ध पद्धतीनं जी आहे या ठिकाणी लस दिली जाते. महिला आणि पुरुष दोघंही मोठ्या प्रमाणात या ठिकाणी आलेले आहेत, रांगा लागलेल्या आहेत आणि लस दिली जाते. 60 वर्षावरील जे नागरिक आहेत ते असतील किंवा 40 वर्षावरील ज्यांना गंभीर आजार आहेत असे.
आता या ठिकाणी आपण बघू शकतो की अस्तिकुमार पांडे आयुक्त आहेत मनपाचे आणि नीता पाडळकर हे दोघंही जातीने लक्ष देऊन या ठिकाणी जे आहे लसीकरण करतायत। आपण थोडीशी माहिती घ्या सर, काय म्हणाल? रिस्पॉन्स एवढा आहे की मागे लाईन लागलेली आहे। येस, खूप आनंदाची बाब आहे की आता आपले देशामध्ये, आपल्या राज्यामध्ये औरंगाबाद शहरामध्ये वॅक्सिनेशन 2.0 सुरू झालेलं आहे। आता 60 वर्षचे वरील नागरिक आणि 45 वर्षचे वरील नागरिक ज्यांना कोमॉर्बिडिटी आहे त्यांना वॅक्सिनेशनची सुविधा मनपा आरोग्य केंद्रावर आणि प्रायव्हेट हॉस्पिटल्सवर उपलब्ध करून दिलेली आहे आणि वी आर व्हेरी हॅपी की आम्हाला नागरिकांचा खूप चांगला प्रतिसाद भेटत आहे। सर, खाजगी दवाखान्यामध्ये आणखी लस पोहोचलेली नाही किंवा ती कधी पोहोचेल आणि कधी सुरुवात होईल? नाही, इट्स अ फर्स्ट डे आणि आपण कोलॅबरेशन करत आहे। खाजगी दवाखान्यामध्ये जितकी त्यांना आवश्यकता वाटेल लसीची ते आपण पुरवणार आहेत, कमीत नाही होणार आहे। नीता पाडळकर मॅडमही या ठिकाणी आहेत। मॅडम, एका सेंटरवर किती लस दिल्या जाणार आहे आणि डायरेक्ट येऊन लस घेऊ शकतात का की काही कागदपत्र द्यावे लागतात? हां, आपलं आता ऑनसाईट रजिस्ट्रेशन सुरू आहे, पण येताना त्यांनी वयाचा दाखला आणि जर कोमॉर्बिड असेल तर आजाराचं पण आपल्याला प्रमाणपत्र घेऊन यायचं आहे आणि इथे आपण ऑनसाईट रजिस्ट्रेशन करून देणार आहे। तसंच कोविन ॲपवर सेल्फ रजिस्ट्रेशन पण सुरू होत आहे की ज्यांना वाटते आपलं नोंदणी कोणतं सेंटर ते चूज करून तिथे लसीकरण घेऊ शकणार आहे। एका सेंटरवर आपण 100 ते 150 आणि खूपच झालं तर 200 पर्यंत मॅक्झिमम लसीकरण एका दिवशी करणार। तिथेच बघितलं आपण, दोघंही उत्साहित आहेत। या ठिकाणी ज्येष्ठ नागरिक आहेत, त्यांची काळजी घेतली जाते। या ठिकाणी मी तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करतो की माजी महापौर नंदू घोडेले असतील, यांनी लस या ठिकाणी घेतलेली। सर, काय म्हणाल तुम्ही? भीती वाटली का काय झालं? नाही, एकदम कोविडची ही लस वॅक्सिन घेत असताना मनापासून या ठिकाणी समाधान वाटलं, आनंद झाला। कारण ही लस भारतीय लस आहे आणि एक विश्वासार्हता जे आपण म्हणतो, एक खात्री पटली की ही लस सुरक्षित आहे। कुठलीही लस घेतल्यानंतर त्याचा परिणाम नाही। आपण बघतो की जनतेमध्ये सुद्धा जनजागृती झालेली आहे। आज तिसरा टप्पा, या तिसऱ्या टप्प्यामध्ये सिनियर सिटीजन 60 वर्षापेक्षा जास्त नागरिकांना ही लस दिली जात असताना प्रचंड प्रतिसाद आहे। याच्या खूप मध्ये लाईन लागलेली आहे। या ठिकाणी उद्योगपती आहेत आपले राम भोगले सर या ठिकाणी आले, सपत्नीक त्यांनी लस या ठिकाणी घेतलेली। सर, काय म्हणाल? आपल्या देशाच्या पंतप्रधानांनी सुद्धा आज लस घेतलेली आहे। लोक आता खूप मोठ्या प्रमाणात रांगा लावायला लागले। निश्चितच भारतीय लसीवरचा लोकांचा विश्वास वाढलेला आहे। सुरुवातीच्या काळात या लसीच्या संदर्भात काही शंका घेतल्या गेल्या, पण त्या सगळ्या निराधार ठरल्या आणि गेल्या 1 महिन्यात जवळजवळ 1 कोटी लोकांनी लस घेतली आणि कुठलाही ॲडव्हर्स इफेक्ट म्हणजे काहीही कोणालाही झालं नाही। आणि त्याचमुळे आता जेव्हा लोकांकरता हे लस द्यायला सुरुवात झाली आहे तेव्हा लोकांचा त्याला भरभरून प्रतिसाद आहे। पंतप्रधानांनी लस घेतल्यानंतर आता नागरिकही त्याला रिस्पॉन्स देतील असं वाटतं, कारण त्यांनी लस घेतली नाही असे राजकीय आरोप होत होते। बघा, पंतप्रधानांनी जेव्हा त्यांचा नंबर लागला तेव्हा पहिल्यांदा जाऊन लस घेतली। जोपर्यंत ती आरोग्य कर्मचारी आणि पोलिसांपुरती मर्यादित होती तोपर्यंत त्यांनी लस घेणं योग्यच नव्हतं। त्यामुळे पंतप्रधानांनी स्वतःच लस घेतली, स्वतःच ट्विट केलं, याचाही निश्चितपणे परिणाम लोकांवर होणार आहे आणि सर्वच जण याच्या पुढे लस घेतील याच्याविषयी माझी निश्चितच घ्यायला हवी। आपण बघितलं की या ठिकाणी पहिल्या टप्प्यामध्ये पाहिजे तेवढा रिस्पॉन्स भेटला नव्हता। आता तिसरा टप्पा सुरू झालेला आहे आणि पंतप्रधानांनी स्वतः लस घेतल्यामुळं लोकांमध्ये एक विश्वास निर्माण होईल आणि मोठ्या प्रमाणात लसीकरणासाठी लोक स्वतःहून येतील अशी आशा आता व्यक्त होते। सुधीर जाधवसह सिद्धार्थ गोदाम, न्यूज 18 लोकमत, औरंगाबाद। तर कोरोना लसीकरणासंदर्भातील महत्त्वाच्या अपडेट्स आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवणार आहोत। मात्र त्याआधी घेतो एक छोटासा ब्रेक, लगेचच परत येतोय। कुठेही जाऊ नका, पाहत रहा न्यूज 18 लोकमत। ब्रेकनंतर पुन्हा एकदा आपलं स्वागत आहे। आता थेट जाऊया वाशिममध्ये। वाशिम जिल्ह्यातील 60 वर्षांवरील सर्व ज्येष्ठ नागरिक तसंच 45 वर्षांवरील व्याधिग्रस्तांच्या लसीकरणाला सुरुवात झाली आहे। जिल्ह्यातील 7 शासकीय आणि खासगी 4 रुग्णालयांमध्ये ही लस देण्यात येते। तर लस घेण्यासाठी कोविन आणि आरोग्य सेतू ॲप तसंच प्रत्यक्ष केंद्रावर जाऊन नोंदणी करता येणार आहे आणि या लसीकरणासाठी कोविशिल्डचे 7,000 आणि कोवॅक्सिनचे 6,000 असे 13,000 डोसेस उपलब्ध आहेत। आरोग्य विभागाने लसीकरणासाठी पूर्ण तयारी केल्याचं जिल्हा आरोग्य अधिकारी डॉक्टर अविनाश आहेर यांनी म्हटलंय। मी लसीकरणासाठी 1 वाजता जिल्हा रुग्णालयामध्ये आलो
तेथे प्रतीक्षा करायचं काम पडलेलं नाही. फक्त नोंदणी करून जास्तीत जास्त 15 ते 20 मिनिटांमध्ये आम्हाला लसीकरण करण्यात आलेलं आहे. मी जे भारताचे शास्त्रज्ञ आहेत ज्यांनी ही लस शोधून काढली त्यांना सगळ्यात पहिले धन्यवाद देते आणि मी मोठी असल्याकारणाने त्यांना आशीर्वाद देते की त्यांच्या पुढील उपक्रमामध्ये अशीच ते प्रगती करत जावं. तर आपण पाहतोय देशभरात आजपासून 60 वर्षांवरील ज्येष्ठ नागरिकांना तसंच 45 वर्षांवरील गंभीर आजार असलेल्या लोकांना लस दिली जाते. भुसावळ इथल्या महात्मा ज्योतिबा फुले प्राथमिक आरोग्य केंद्र आणि ग्रामीण रुग्णालयात लस दिली जाते. तर लस घेण्यापूर्वी नोंदणी करणं आवश्यक असून त्यासाठी कोविड ॲप उपलब्ध करून देण्यात आल्याची माहिती देखील आरोग्य विभागातर्फे देण्यात आली आहे. तर ज्येष्ठांच्या कोविड लसीकरण मोहिमेसाठी भुसावळ तालुक्यामध्ये 2 ठिकाणी लसीकरण केंद्र उघडण्यात आली आहेत. अडचणी अशा विशेष नाही. कोणतीही गोष्ट पहिल्या दिवशी जेव्हा नवीन सुरू होते तर टेक्निकली जे सगळेच लोक एकाच वेळी लॉग इन करतात किंवा काही लोकांचे नाव अपडेट व्हायला वेळ लागतो आणि यांचं कसं आहे की ते आजच रजिस्टर करतात आणि आजच त्यांना लगेच इंजेक्शन मिळत आहे. आधी आम्ही काय असं केलं होतं की सगळ्यांची नावं आधी घेऊन घेतली होती आणि मग त्यांना टर्म बाय टर्म 100 लोकांचा एक बंच करून त्यांना बोलवत होतो. आता यावेळी असं नाही, वॉक इन आहे. खूप सोपी पद्धत झालेली आहे की त्याने यावं, सिनियर सिटीजनने यावं, त्याचं आय कार्ड सोबत आणावं आणि त्या आय कार्डला आम्ही त्याच्यात रजिस्टर करतो आणि त्याची माहिती, त्याचा मोबाईल सगळं लिंक असेल तर त्याला OTP येतो. तोच OTP आम्ही लगेच टाकून मग त्याचं नाव रजिस्टर होऊन जातं. नाव रजिस्टर झालं की मग आम्ही त्याला लगेच इंजेक्शन देऊन कोविडचं इंजेक्शन देऊन त्याला अर्धा तास आमच्याकडे बसवतो. त्याच्यावर ऑब्झर्वेशन करतो, त्याला सूचना देतो की एखाद्या वेळेस कधी कोणाला अंगदुखी, ताप असं किरकोळ स्वरूपाचे लक्षणं येऊ शकतात. घाबरण्याचं कारण नाही. आणि कसं झालं आहे की ऑलरेडी आपण मागच्या 1.5 महिन्यापासून साधारणतः ही मोहीम राबवतोच आहेत. तर आपल्याला अनुभव खूप चांगला झालेला आहे की या वॅक्सिनला कोणत्याही प्रकारचा साईड इफेक्ट आपल्याला मिळाला नाही आतापर्यंत. तर इथे घेतो एक छोटासा ब्रेक, लगेचच परत येतोय. तुम्ही पाहत राहा न्यूज 18 लोक. ब्रेकनंतर आपलं स्वागत. देशभरात आजपासून कोविड लसीकरणाच्या 3ऱ्या टप्प्याला सुरुवात झाली आहे. पालिका रुग्णालय, राज्य सरकारची आरोग्य केंद्रे आणि काही खासगी रुग्णालयांनाही लसीकरण करण्यास मान्यता दिली गेली आहे. तर मुंबईतील घाटकोपर या ठिकाणी असलेलं HJ दोशी हे हिंदू सभा रुग्णालयात लसीकरणाची सुरुवात करण्यात आली आहे. सकाळपासून अनेक ज्येष्ठ नागरिक ही लस घेण्यासाठी आलेत, पण ज्या ॲपद्वारे नोंदणी करणार होते आणि त्या ॲपमध्ये तांत्रिक बिघाड झालाय आणि पालिकेच्या वतीने 5.5 तासानंतर तांत्रिक बिघाड दुरुस्त करून 3:30 वाजेच्या सुमारास लसीकरणाला सुरुवात झाली आहे. याबाबतचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी मनोज कुलकर्णी यांनी. आज 1 मार्चपासून पुन्हा एकदा कोविड लसीकरणाला सुरुवात झालेली आहे. 3रा टप्पा आहे आणि या 3ऱ्या टप्प्याअंतर्गत जे 65 वर्षाच्या वरचे वयाचे जे ज्येष्ठ नागरिक आहेत त्यांच्यासाठी खासगी रुग्णालयात सुद्धा ही लस टोचण्यासाठी सुरुवात झालेली आहे. आपण आहोत आता घाटकोपरच्या हिंदू सभा रुग्णालयात आणि हिंदू सभा रुग्णालयामध्ये जे ज्येष्ठ नागरिक आहेत ते मोठ्या प्रमाणात या ठिकाणी कोविडची लस घेण्यासाठी आलेले आहेत. सकाळी 10 वाजेपासूनच या लोकांनी या ठिकाणी गर्दी केली होती, परंतु कोविड ॲपचा प्रॉब्लेम झाला होता, त्यामुळे रजिस्ट्रेशन होत नव्हतं. अखेर 3:30 वाजेच्या सुमारास ही कोविडची जी नोंदणी होती ती सुरुवात झालेली आहे आणि आता या ठिकाणी जे ज्येष्ठ नागरिक आहेत त्या नागरिकांना आता कोविड लसीकरणाला सुरुवात झालेली आहे. आपल्यासोबत या हिंदू सभा रुग्णालयाचे डायरेक्टर आहेत डॉक्टर वैभव देवगिरीकर. सर, मुंबईत जे 3 रुग्णालय आहेत खासगी रुग्णालय, त्यामध्ये आपलं रुग्णालय आहे जे लसीकरणाला सुरुवात झालेली आहे. कशा प्रकारची तयारी केली होती, काय सांगणार थोडक्यात? 15 दिवसा पहिलेपासून आम्ही लसीकरणाची तयारी करत होतो. काल आम्हाला संध्याकाळी वॅक्सिन मिळाले आणि आमची पूर्ण टीम सुसज्ज आहेत. किमान 60 ते 70चा स्टाफ आहे. आज सकाळी 9 वाजतापासून सुरुवात होणार होती, पण त्याच्यानंतर आम्हाला कळविण्यात आलं की 12 ते 5 मध्ये तुम्हाला वॅक्सिनेशन स्लॉट उपलब्ध करून दिला आहे आणि 102 लोकांना बेनिफिशरींची यादी आम्हाला देण्यात होती. पण थोडासा वेळ झाला काही टेक्निकल इश्यूजमध्ये आल्यामुळे, पण तरी पण आपण त्याच्यावर मात करून आता आपण थोड्या वेळापर्यंत एक अर्ध्या पाऊण तासा पहिले आपण वॅक्सिनेशनला सुरुवात केलेली आहे. उदंड प्रतिसाद आहे. लोक उत्सुक आहेत वॅक्सिनेशन घ्यायला आणि आमचे डॉक्टर्स, स्टाफ, सर्व कर्मचारी खूप उत्साहात आहे आणि सगळ्यांचं टीमवर्क म्हणून आपण येणाऱ्या दिवसात हिंदू सभा रुग्णालयाकडनं चांगल्यात चांगली सुविधा वॅक्सिनेशनच्या माध्यमातून बघाल.
सर, आज ठीक आहे टेक्निकल प्रॉब्लेम झाला होता, परंतु उद्यापासून कशा प्रकारे सुविधा असणार? मी अत्यंत आभारी आहे डॉक्टर महेंद्र खंदाळे आणि त्यांच्या टीमचे. त्यांनी सकाळपासून इथे शर्थीचे प्रयत्न केले, तरीसुद्धा काही ना काही प्रॉब्लेम येतो आहे. पण त्यांनी अश्युअर केलेलं आहे की आत्ता जो आहे आत्ता टेक्निकल प्रॉब्लेम येणार नाही उद्यापासनं. तर आम्ही त्याच्यावर सर्व टीम आणि BMC सोबत काम करतो आहे आणि आपण आशा करूया की उद्या असा काही टेक्निकल प्रॉब्लेम येणार नाही. एकंदरीत सर्वांनाच या कोरोना लसीची उत्सुकता लागली होती आणि ही उत्सुकता पूर्ण झालेली आहे. आज खाजगी रुग्णालयातून या लसीकरणाला सुरुवात झालेली आहे. आज थोडासा उशीर जरी झालेला असला तरी उद्या मात्र सुरळीतपणे सर्वांना लस मिळेल हे मात्र निश्चित. व्हिडिओ जर्नलिस्ट मोहन दुबेचा मनोज कुलकर्णी, न्यूज 18 लोकमत, मुंबई. तर शनिवारी उशिरा SRCC रुग्णालयाला त्यांचं रुग्णालय हे लसीकरणासाठी निवड झाल्याचं कळवण्यात आलंय. त्यामुळे अवघ्या 2 बूथवर लसीकरण सुरू आहे. लोकांची वाढती गर्दी पाहता रुग्णालय प्रशासनाने लसीकरण आणि नोंदणीसाठीचं बूथ वाढवण्याचा निर्णय घेतलाय. या रुग्णालय प्रशासनाकडून इथल्या अडचणी जाणून घेतल्यात आमचे प्रतिनिधी स्वाती लोखंडे यांनी. पाहूयात. महालक्ष्मीमधील SRCC या रुग्णालयातही जे लस घेण्यासाठी आलेले आहेत त्यांच्यामध्ये गोंधळ आणि भांडण बघायला मिळते आणि याचं मुख्य कारण असेल ते ॲप हेच आहे. पण त्यानंतर हॉस्पिटल प्रशासनाने इथले बूथ वाढवण्याचा निर्णय घेतलाय. आपण आत्ता या रुग्णालयातील दृश्य बघतो की जिथे काउंटर्स वाढवले जात आहेत. जे साधारणतः रजिस्ट्रेशन काउंटर फक्त 2 आहेत त्यांच्यामध्ये वाढ करून ते 4 करण्यात आलेले आहेत किंवा अधिकचे 4 त्याच्यामध्ये वाढवण्यात आले. आणि त्याचबरोबर वॅक्सिनेशन बूथ जिथे लसीकरण केलं जाणार आहे त्या बूथची संख्या पण वाढवली जाते. आपण पाहतो की नंबर आपल्याला 1, 2, 3 असे 3 बूथ इथे वाढवण्याचा प्रयत्न आहे त्यांच्या. ही सगळी तयारी सुरू आहे आणि त्याचबरोबर दृश्यही बघितली की कशा पद्धतीनं लोकांमध्ये एक नाराजी आहे, नाराजीचा सूर आहे. आणि या संदर्भात बोलण्यासाठी मिस्टर रुपेश चौबे आहेत आपल्याबरोबर, फॅसिलिटी डायरेक्टर SRCCचे. आपण थेट त्यांच्याकडनं जाणून घेऊया. बाहेर खूप भांडण चालू आहे लोकांचं, लोकांना लस मिळत नाहीये, काय नेमका प्रॉब्लेम आहे? सो प्रॉब्लम बेसिकली इज कि आज जो ये पूरा वैक्सीनेशन प्रोग्राम शुरू हुआ वो 9 बजे शुरू होना था, बट बिकॉज ऑफ कोई टेक्निकल रीजंस के कारण पोर्टल में जो रजिस्ट्रेशन की शुरुआत हुई वो 12 साढ़े 12 बजे के पास शुरू हुई. उसके बाद में हमारे यहाँ पे 2 बूथ जो शुरू में स्टार्ट हुए. जैसे हमने रिस्पांस देखा कि काफ़ी ज़्यादा क्राउड हो रहा है और ज़्यादा लोग टर्न आउट हो रहे हैं, तो नाउ हम यहाँ पे 4 रजिस्ट्रेशन बूथ एडिशनल क्रिएट कर रहे हैं और 3 एडिशनल बूथ फॉर वैक्सीनेशन क्रिएट कर रहे हैं, ताकि ये जो वेटिंग टाइम है पेशेंट्स का, सीनियर सिटीजन्स आ रहे हैं वेट कर रहे हैं, उनकी में कमी कर सकें. उसके लिए ये फैसिलिटी हम कोशिश कर रहे हैं कि अगले 1-2 घंटे में रेडी कर सकें, ताकि कल सुबह से जब नया वैक्सीनेशन का डे शुरू हो तो ये वेटिंग टाइम की प्रॉब्लम ना हो और सीनियर सिटीजन को प्रॉपर बैठने की जगह मिल सके. तर इकडे पुण्यामध्ये लसीकरणाच्या दुसऱ्या टप्प्यात पहिल्याच दिवशी मोठा गोंधळ उडाल्याचं बघायला मिळालंय. पालिकेच्या कमला नेहरू रुग्णालयामध्ये अक्षरशः गर्दी आवरणंही सुरक्षा रक्षकांना अवघड होऊन बसलं होतं. अनेक नागरिक कोविन ॲपवर नाव नोंदणी न करताच लसी टोचण्यासाठी आल्याने पालिका कर्मचाऱ्यांचा पुरता गोंधळ उडालाय. तर याचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी चंद्रकांत फुंदे यांनी. पाहूया. पुणे महापालिकेच्या कमला नेहरू हॉस्पिटलमध्ये आहोत. आपण पाहू शकतो लसीकरणासाठी अशा पद्धतीने इथं केवॉस आहे, अक्षरशः केवॉस आहे. आज सकाळी पंतप्रधान मोदींनी लस काय घेतली आणि लोक अक्षरशः धावत पळत सुटले हॉस्पिटलकडे. कोणी नाव नोंदणी केली, कोणी नाही केली, त्यामुळे सगळं गोंधळाचं. त्यात या ठिकाणी एक आरोग्य विभागाच्या कर्मचाऱ्यांचं एक लसीकरण केंद्र आणि सामान्यांचं लसीकरण केंद्र दोन्ही एकत्र असल्यामुळं सगळा केवॉस आपल्याला पाहायला मिळतोय. नेमकं का होतंय असं मला सांगा. तुम्ही SMS आले का तुम्हाला? नाही, अजून तर काय आलं नाहीये. कसं काय आलं इथं? आमचं ते चाललं ना साफसफाईचं काम, त्यासाठी साफसफाईचं काम चाललेलं आहे. ते साफसफाईच्या संदर्भात काम चाललेलं आमचं. SMS आलाय का तुम्हाला? दाखवा. मोबाईल नाही ना, दाखवा ना. तुम्हाला SMS आलाय ना, दाखवा ना. मग हे पहा लोक कसे बिंदातपणे खोटं बोलतात. सरळ म्हणतात आम्हाला SMS आलाय, प्रत्यक्षात आलेलं नाही. निम्मी पब्लिक ही अशीच आहे. मग कुठेतरी नियोजनाचा अभाव आहे. केंद्र सरकारने 2-3 दिवस जर अगोदर हे सगळं सांगितलं असतं, नियोजन केलं असतं आणि तर कदाचित हा गोंधळ निश्चितच टाळता आला असता. पण आरोग्य विभागाला डायरेक्ट सूचना आली की उद्यापासून लसीकरण सुरू करायचं. कोविन ॲपवर नाव नोंदणी करायची, पण कोविन ॲप आपल्याला माहिती आहे अनेक ठिकाणी बंद पडलेलं आहे. अशातच काही लोक नाव नोंदणी न करता इथं आल्यामुळे सगळं गोंधळ उडाले. नाव नोंदणी आम्ही जे नाव आलेले आहेत
त्यांना मोबाईलवर मेसेज येतो. मेसेज बघून इथं मॅडम ते बघून सगळं आधार कार्ड मोबाईल नंबर लिंक करून वॅक्सिन देतो. हे नागरिक काय करतात, मला द्या तुला द्या, गर्दीत आम्ही करणार कामं कशी. ज्यांनी नाव नोंदवलेले ज्यांनी नाव नोंदवले ते म्हणतात आमचा मोबाईल नंबर घ्या, आम्हाला बघा, ऑनलाईन करा, हे करा. यांची नावं आलेले आहेत ते पण येतात, ज्येष्ठ नागरिक पण आलेले आहेत आणि सगळ्यांची नावं आलेली त्यांनी पण वॅक्सिन घेतात. आप्पा मला सांगा, तुमचं नाव नोंदवलं तुम्ही? नाही, मी नोंदण्यासाठी आलो होतो पण चौकशी करतोय काय पण ते ऑनलाईन नोंदवायचंय ना, ते माहित नाही मला, ते कळलं नाहीये. मग तुम्ही इथं कसे काय आलात? मी म्हणलं नाव नोंदवत आहेत म्हणून मी आलो होतो. कुणालाही काही माहित नाही आणि यांच्यासाठी माहिती कुठं एक टेबल सेपरेट ठेवलं नाही, त्यामुळे आणखीनच गोंधळात भर पडली आणि असा केव्हाच बघायला मिळतो. मी यातनं आणखीन कोणाला इन्फेक्शन झालं त्याची जबाबदारी कोणाची, हा सगळ्यात महत्वाचा प्रश्न आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट सचिन हंचाटेसह चंद्रांत फुंदे, न्यूज 18 लोकमत, पुणे. आणि आता बातमी आहे कोरोना रुग्णांच्या आकडेवारी संदर्भातली. अमरावतीत कोरोनाचा धोका दिवसेंदिवस वाढतच चाललाय. गेल्या 24 तासात 892 नवीन कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळलेत आणि महत्त्वाचं म्हणजे 8 जणांचा मृत्यू देखील झालाय. जिल्ह्यामध्ये फेब्रुवारी महिन्यात तब्बल 13,138 रुग्ण कोरोना पॉझिटिव्ह आढळले होते आणि या महिनाभरात 93 रुग्णांचा मृत्यू झाला. अमरावती जिल्ह्यामध्ये कोरोना रुग्ण संख्येमध्ये सातत्याने वाढ होत असल्याने आता सगळ्यांची चिंता वाढली. तर अमरावती जिल्ह्यात कोरोनानं थैमान घातलंय. जिल्ह्यातली कोरोना बाधित रुग्णांची संख्या सध्या राज्यामध्ये सर्वाधिक आहे. अमरावती जिल्ह्यात व्हायरसनं म्युटेशन बदलल्यानं अतिजलद गतीनं कोरोना पसरत असल्याचं जिल्हा शल्यचिकित्सक डॉक्टर श्यामसुंदर निकम यांनी म्हटलंय. घरात एका सदस्याला कोरोना झाल्यास संपूर्ण कुटुंबातील सदस्यांना कोरोना झाल्याची शहरात अनेक उदाहरणं असल्याची माहिती निकम यांनी दिली आहे. तर जिल्हा सामान्य रुग्णालयातील 3 डॉक्टरांना कोरोनाची लागण झाल्यानंतर संपूर्ण कुटुंबीय बाधित झालं होतं. त्यामुळे नागरिकांनी कोरोनाला हलक्यात घेऊ नये असं आवाहन डॉक्टर निकम यांनी केलं आहे. कुटुंब बाधित होत आहे. याच्यावर आपल्याला एकच लक्षात येतं की जे आपण नेहमी सांगतो की पॉझिटिव्ह आल्यावर त्यांनी विलगीकरण राहायचं आहे, स्वतःला वेगळं ठेवायचं आहे, हा जो काही मूलमंत्र हा पाळला जात नाही आहे. पॉझिटिव्ह हा जो कोणी निगेटिव्ह आहे त्याच्यासोबत कदाचित जेवण करत असतील, सोबत बसत असतील, राहत असतील, म्हणजे त्यांना त्याचं सिरियसनेस नाही आहे आणि याच्यावरून ही संख्या वाढत जाते. माझं लोकांना आवाहन राहील, विनंती राहील की आपण एवढं याला लाईटली घेऊ नये. जी काही त्रिसूत्रीचा अवलंब आपण करायला सांगतो आहे आणि कमीत कमी पॉझिटिव्ह तरी खुलेआम फिरू नये. तर आपण पाहतोय अनेक ठिकाणी कोरोना वाढताना दिसत असतानाही लोक काही कोरोनाच्या नियमांचं पालन करताना दिसत नाहीयेत. वर्ध्यामध्येही मास्क लावणं, सोशल डिस्टन्सिंगचं पालन करणं याचा नागरिकांना पार विसर पडलाय. त्यामुळे जिल्ह्यामध्ये कोरोना बाधितांची संख्या आता वाढताना दिसते. जिल्ह्यामध्ये कोरोनाचा मोठ्या प्रमाणात प्रादुर्भाव वाढलेला आहे. 165 रुग्ण काल बाधित झाले आहे आणि 13,000वरून जी रुग्णांची संख्या आहे ती बाधित होणाऱ्यांची आहे. मात्र अजूनही वर्धेकर सामान्य नागरिक मात्र सुधारायला तयार नाही आहे. आपण पाहू शकतो कशा पद्धतीने त्या बंडीवर जे युवक उभे आहेत, खरेदी करण्यासाठी उभे आहेत, मात्र त्यांच्या एकाच्याही चेहऱ्याला मास्क दिसून येत नाही. एकंदरीतच नियमांचं कुठेतरी पालन होताना दिसत नाही, सोशल डिस्टन्सिंगचं पालन होताना दिसत नाही. 13,000वरून जे लोक या जिल्ह्यामध्ये बाधित झाले. जिल्ह्यामध्ये अनेक उपाययोजना केल्या जात आहे कोरोनाला दूर ठेवण्यासाठी. संचारबंदीसुद्धा लागू करण्यात आलेली आहे. 36 तासाची संचारबंदी लागू करून मात्र वर्धेकर जनता, सामान्य जनता जी आहे ती सुधारायला तयार नसल्यामुळे प्रशासनासमोर एक नवीन प्रश्न निर्माण झालेला आहे की या लोकांना वटणीवर कसं आणायचं. मात्र वटणीवर आणण्यासाठी प्रशासनाने सुद्धा रस्त्यावर उतरायला पाहिजे, पण प्रशासनही रस्त्यावर उतरत नाही. त्यामुळे एकंदरीतच हा कोरोना वर्ध्यामध्ये मोठ्या प्रमाणात फैलाव करीत आहे आणि यावरच कुठंतरी आता शासनानेच आता दखल घेण्याची वेळ निर्माण झाली आहे. नरेंद्र मते, न्यूज 18 लोकमत, वर्धा. तर वाशिममध्ये काय परिस्थिती आपण पाहूयात. वाशिम जिल्ह्यातील कोरोना रुग्णांचा आकडा वाढत असल्यानं जिल्हा प्रशासनाने बाजारपेठेची वेळ सकाळी 9 ते सायंकाळी 5 वाजेपर्यंत केली आहे. तसंच 38 तासांची संचारबंदी ही लागू करण्यात आली होती. ही संचारबंदी उठताच नागरिकांनी पुन्हा गर्दी केली आहे. यावेळी कोरोनाचे सर्व नियम पायदळी तुडवण्यात आले आहेत. वाशिम जिल्ह्यामध्ये दर दिवशी कोरोना रुग्णांचा आकडा वाढतच आहे. काल एका दिवशी एकूण नवे 187 रुग्ण आढळले तर 3 रुग्णांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. वाशिम जिल्ह्यात गत 5 दिवसांमध्ये एकूण 1012 रुग्णांची भर पडली आहे. जिल्हा प्रशासनानं शनिवारी सायंकाळी 5 ते सोमवारी सकाळी 7 अशी 38 घंट्यांची संचारबंदी लागू केली होती. ती संचारबंदी शहरासह ग्रामीण भागातही
पाळण्यात आली. मात्र आज सोमवारी सकाळपासून जेव्हा बाजारपेठ उघडण्यात आली त्यानंतर मात्र नागरिकांनी तोबा गर्दी केली. या गर्दीमध्ये नागरिक जे कोरोनाचे नियम आहेत ते विसरल्याचं दिसत आहे. कोरोनाचे नियम पाळत नसल्यामुळे जिल्ह्यामध्ये दर दिवशी कोरोनाचा आकडा वाढतच आहे. जर कोरोना रुग्णांची संख्या कमी करायची असेल तर नागरिकांनी नियम पाळणे गरजेचं आहे. किशोर गोमाशे, न्यूज 18 लोकमत, वाशिम. कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव बघता जिल्हाधिकाऱ्यांच्या वतीने आजपासून 7 मार्च पर्यंत जिल्ह्यामध्ये संपूर्ण संचारबंदी लागू करण्यात आली आहे. त्यानुसार आज हिंगोली शहरातील संपूर्ण मार्केट यार्ड त्याचबरोबर संपूर्ण बाजारपेठा बंद आहेत. अत्यावश्यक सेवा वगळता संपूर्ण बाजारपेठा आणि मार्केट यार्ड बंद असल्यामुळे अत्यावश्यक कामाव्यतिरिक्त अन्य कोणत्याही कामांसाठी नागरिकांना बाहेर फिरू दिलं जात नाहीये. तर जिल्ह्यातून परजिल्ह्यात त्याचबरोबर जिल्हा अंतर्गत फेऱ्या मारणाऱ्या सर्व बसच्या फेऱ्या देखील रद्द करण्यात आल्या. तर गृहमंत्री अनिल देशमुख आणि ऊर्जा मंत्री राऊतांची पत्रकार परिषद सुरू आहे. थेट जाऊयात. बाकी काही बोलत नाही. रिपोर्ट हँडओव्हर करतोय. आजच्या या प्रेस कॉन्फरन्सला आमचे सहकारी मंत्री माननीय नितीनजी राऊत साहेब आहेत. त्याचबरोबर CMD दिनेशजी वाघमारे MSCBच्या ट्रान्समिशन सिस्टीमचे. त्याचबरोबर IG सायबर क्राईम मिस्टर यशस्वी यादव. त्याचबरोबर VGTIचे प्रोफेसर माननीय फारुख काझी हे इन्चार्ज इलेक्ट्रिकल डिपार्टमेंटचे आहेत. त्याचबरोबर जी कन्सल्टंट कंपनी आहे ENY त्याचे सुद्धा सहकारी आजच्या या पत्रकार परिषदेला उपस्थित आहेत. प्रामुख्याने आपल्याला माहीत आहे की आज न्यूयॉर्क टाइम्समध्ये बातमी आली. त्याच्या पहिले काल एक रेकॉर्डेड फ्युचर नेटवर्क ॲनालिसिस कंपनी ही जी कंपनी आहे अमेरिकेची त्यांनी सुद्धा एक आपला रिपोर्ट जाहीर केला. त्या रिपोर्टमध्ये त्यांनी शक्यता जी वर्तवली त्यांच्या रिपोर्टमध्ये रेकॉर्डेड फ्युचर नेटवर्क ॲनालिसिस कंपनी अमेरिका त्यांनी जे फाइंडिंग आहे त्यांचं त्याच्यामध्ये त्यांनी म्हटलं आहे की मुंबईच्या इलेक्ट्रिकल इन्फ्रास्ट्रक्चरमध्ये जे मॉलवेअर मधल्या काळामध्ये इंट्रोड्यूस करण्याचा प्रयास त्या निमित्तानं झालेला आहे. अशा पद्धतीचं फाइंडिंग त्यांनी 28 फेब्रुवारीला म्हणजे काल त्यांनी आपलं दिलं. त्याच्यानंतर आजच्या न्यूयॉर्क टाइम्समध्ये आणि आजच्याच वॉल स्ट्रीट जर्नलमध्ये सुद्धा ही शक्यता नाकारता येत नाही अशा पद्धतीचं रिपोर्टिंग इंटरनॅशनल प्रेसमध्ये इथे झालेलं आहे. आणि याच्यामध्ये आपल्याला कल्पना आहे की मधल्या काळामध्ये जो 12 ऑक्टोबरला जो मुंबईमध्ये इलेक्ट्रिकल फेल्युअर झाला होता त्याच्याबद्दल आमच्या सहकाऱ्यांशी आमची चर्चा झाली आहे नितीन राऊतशी. आणि याच्याबद्दल काही शक्यता आहे का याची पडताळणी व्हावी अशी त्यांनी विनंती केली होती. त्यानुसार हे काम आम्ही महाराष्ट्र सायबरला दिलं होतं आणि महाराष्ट्र सायबरनी याच्यामध्ये जे स्काडा आहे म्हणजे सुपरवायझरी कंट्रोल डाटा ॲक्विजिशन सिस्टीम ट्रान्समिशन सिस्टीम त्याच्या बाबतीत त्यांनी ॲनालिसिस केलं आणि त्या ॲनालिसिसमध्ये सायबॉटेज असू शकतो अशा पद्धतीची शक्यता महाराष्ट्र सायबर क्राईमनी जो रिपोर्ट दिलेला आहे त्यामध्ये त्यांनी वर्तवलेली आहे. त्यांनी आपल्या रिपोर्टमध्ये म्हटलं आहे नंबर 1 की 14 ट्रोजन हॉर्सेस
या सर्व्हिसमध्ये टाकण्याचा एव्हिडन्स त्यामध्ये मिळालेला आहे. त्याचबरोबर नंबर 2, 8 GB डाटा हा फॉरेन अनअकाउंटेडमधनं ट्रान्सफर MSCBच्या सर्व्हरमध्ये झालेला असू शकतो. व त्याचबरोबर नंबर 3, ब्लॅकलिस्टेड IP म्हणजे इंटरनेट प्रोटोकॉल ॲड्रेस याच्या माध्यमातून MSCBच्या सर्व्हरमध्ये लॉग इन अटेम्प्ट झाल्याची शक्यता असू शकते. अशा पद्धतीचं फाइंडिंग्स त्यांनी आपल्या या रिपोर्टमध्ये दिलेला आहे. याच्या बाबतीत हा संपूर्ण अहवाल त्या निमित्तानं की 12 ऑक्टोबरला जे आपल्या इथे जे इलेक्ट्रिकल फेल्युअर झालं होतं मुंबईला, ज्याच्यामुळे संपूर्ण मुंबईची सिस्टीम पॅरलाइज झाली होती, त्याच्या बाबतीतला हा डिटेल रिपोर्ट त्या निमित्तानं मी माननीय आमचे सहकारी मंत्री नितीन राऊत यांना देतोय. हिंदीमध्ये बोलू का? मुंबई में जो 12 अक्टूबर को जो इलेक्ट्रिकल फेलियर हुआ था, उसके वजह से पूरी मुंबई पैरालाइज हुई थी. यहाँ की लोकल ट्रेन सिस्टम, यहाँ का स्टॉक मार्केट, यहाँ के हॉस्पिटल्स, पूरा जनजीवन उसमें प्रभावित हुआ था. उसके बारे में MSCB ने उनके लेवल पे कुछ जांच की और इसमें क्या हो सकता है, इसकी आगे जांच होना चाहिए करके उन्होंने IG साइबर क्राइम को एक काम दिया था. आपको पता है कि 28 फरवरी को अमेरिकन जो फर्म है रिकॉर्डेड फ्यूचर नेटवर्क एनालिसिस कंपनी, इनका रिपोर्ट एक उन्होंने जारी किया है. और ये रिपोर्ट में उन्होंने बोला है, ये रिपोर्ट में उनका कहना है कि शायद चाइना ने मुंबई के इलेक्ट्रिकल इंफ्रास्ट्रक्चर में मॉलवेयर को इंट्रोड्यूस किया हो. मॉलवेयर मीन वायरस को इंट्रोड्यूस किया हो. इस प्रकार का प्रयास दिखता है. इस प्रकार का फाइंडिंग रिकॉर्डेड फ्यूचर नेटवर्क एनालिसिस कंपनी अमेरिका ने अपने फाइंडिंग्स दिए थे. उसी फाइंडिंग को आज के न्यूयॉर्क टाइम्स ने और वॉल स्ट्रीट जर्नल ने भी इसके बारे में उसको जो एंडोर्स किया है. और महाराष्ट्र साइबर क्राइम ने जो एक्सपर्ट है, BGTI के एक्सपर्ट्स है, इलेक्ट्रिकल डिपार्टमेंट के या बाकी सभी लोगों ने इकट्ठा मिलकर जो जांच की है, और खास करके जो स्काडा है, स्काडा सिस्टम, दैट इज सुपरवाइजरी कंट्रोल डाटा एक्विजिशन सिस्टम जो MSCB की है, उसका जो एनालिसिस किया, उसमें कुछ साइबर सैबोटेज हो सकते हैं, ऐसे कुछ एविडेंस की बातें उसमें सामने आई है. उसमें नंबर 1 कि 14 ट्रोजन हॉर्सेस मॉलवेयर सर्वर में डाले गए क्या या डाले जा सकते. उसी प्रकार 8 GB का डाटा अनअकाउंटेड फॉरेन सर्वर से वहां पे MSCB के सर्वर में ट्रांसफर हो सकता है या शायद हुआ होगा. इस प्रकार की भी आकांक्षा उन्होंने अपनी रिपोर्ट में दी है. और तीसरा, सेवरल ब्लैकलिस्टेड IP कंपनीज या रेटिंग एजेंसीज, इन्होंने शायद MSCB के सर्वर में लॉगिन के अटेम्प्ट किए हो. इस प्रकार की भी फाइंडिंग्स
जो साइबर क्राइम डिपार्टमेंट और जो इलेक्ट्रिकल डिपार्टमेंट के एक्सपर्ट्स और ENY ये जो कंपनीज है, इनके जो फाइंडिंग्स हैं, इसके ऊपर से ऐसा लगता है कि शायद 12 अक्टूबर का जो लॉकडाउन हुआ, शायद इसके वजह से हो सकता है, ऐसे इनके फाइंडिंग्स है। इसके आप पूरा रिपोर्ट साइबर क्राइम ने दिया है और ये पूरा रिपोर्ट हम हमारे सहकारी मंत्री माननीय नितिन जी राउत इनको सौंप रहे हैं, ताकि आगे गए इसमें और ज़्यादा से ज़्यादा किस प्रकार से इंक्वायरी हो सकती है, इसके बारे में जरूर हमारे सहकारी मंत्री काम करेंगे। एक सवाल आहे, मराठीमध्ये सांगा, चायना संदर्भात तुम्ही हिंदीमध्ये जो उल्लेख केला, नक्की चायनाचं काही नाव या संदर्भात आलं का? कुठला संदर्भ आहे तो? एक मी सांगितलं ना की रेकॉर्डेड फ्युचर नेटवर्क ॲनालिसिस कंपनी अमेरिका ही नोन कंपनी अमेरिकेची, त्यांनी असं म्हटलंय त्यांच्या रिपोर्टमध्ये की बहुतेक चायनानी मुंबईच्या इलेक्ट्रिकल इन्फ्रास्ट्रक्चरमध्ये काही मॉलवेअर म्हणजे काही व्हायरस इंट्रोड्यूस केले असू शकते, अशा पद्धतीचं त्यांचं फाइंडिंग आहे। न्यूयॉर्क टाइम्समध्ये सुद्धा त्याचा आजच्या तारखेच्या न्यूयॉर्क टाइम्समध्ये त्याचा उल्लेख करण्यात आलेला आहे। वॉल स्ट्रीट जर्नल जे आता आहे त्यांचा सुद्धा इश्यू आलेला आहे, त्यामध्ये सुद्धा त्याचा उल्लेख करण्यात आला आहे। तरी शक्यता दर्शवलेली आहे चायनाकडे। हमारे फाइंडिंग में जो चीजें आई है उसमें कुछ फॉरेन कंपनी ने इस प्रकार की चीजें करने का अटेम्प्ट किया है। अब कौन सी एक किसने किया अभी और उसकी आगे जांच हम करेंगे। उसकी आज जो हमारे एक्सपर्ट टीम है उसके ऊपर काम कर रही है। जो प्रिलिमिनरी रिपोर्ट है वो रिपोर्ट हम हमारे सहकारी मंत्री नितिन राउत को हम दे रहे हैं और वो जो आदेश देंगे उस हिसाब से आगे काम फर्दर इंक्वायरी का चलेगा। कंपनी का इसमें जिक्र आप कर रहे हो, कौन से देश से आती है, अगर थोड़ी सी जानकारी आप दे सके। मैं कैसा है, मैंने सिर्फ न्यूयॉर्क टाइम का रेफरेंस दिया है। मैंने रिकॉर्डेड फ्यूचर नेटवर्क एनालिस्ट कंपनी अमेरिका का मैं रेफरेंस दिया है। उन्होंने चाइना के मतलब रिकॉर्डेड फ्यूचर नेटवर्क एनालिसिस कंपनी इंडिकेशन दिया है, शायद चाइना ने ये काम किया हो, ऐसा इंडिकेशन दिया है। हमारे फाइंडिंग का प्रिलिमिनरी रिपोर्ट है। अब प्रिलिमिनरी रिपोर्ट है, इसमें और आगे माननीय मंत्री महोदय इसके बारे में बोलेंगे कि आगे और इस जांच को कंटिन्यू करना है कि नहीं हो। आगे जैसी जैसी जांच होंगी ये सब चीजें सामने आएगी। एक मिनट रिपोर्ट देऊ द्या मला, रिपोर्ट ऑफिशियली देऊ द्या। हे महत्वाचं आहे। मला कोरोनावरून पूर्ण दुरुस्त होऊ द्या पहिले तुम्ही। सायबर क्राईमचा जो अहवाल आहे त्याच्यात काही ठोस निष्कर्ष आहेत का? देश कोणता आहे थोडं बाजूला ठेवा, ते कदाचित आता सांगू नका, पण तुम्ही जे म्हणताय फॉरेन लॉगिन अटेम्प्ट, तर ते या दिवशी झाले असे काही ठोस तुम्हाला पुरावे सापडलेत का? किंवा तुम्ही ट्रोजन याचा उल्लेख केला, त्याचे काही ठोस तुमच्याकडे पुरावे? त्याच्यामध्ये त्यांनी जे इन्क्वायरी केली आहे त्याच्यामध्ये त्यांना सुद्धा इंडिकेशन मिळाले आहेत की याच्यामध्ये काहीतरी ट्रोजन अटॅक किंवा मॉलवेअर याच्यामध्ये सर्व्हरमध्ये टाकण्यात आलेले असू शकते,
असा त्यांचा रिपोर्ट आहे. आता कोणत्या नाही एक मिनिट, आता कोणत्या देशाने टाकले, मी म्हटलं फॉरेनचा उल्लेख केला, पण आता कोणत्या देशाने टाकले त्याच्याबद्दल काही सध्या सांगता येणार नाही. पण निदान जे केलं आहे टेक्नॉलॉजिकली एखादी गोष्ट जर केली असेल तर ती केली आहे हे तिथे दिसणार. कोणत्या देशानंतरचा विषय त्याचं आहे, मी ते सांगितलं की त्यांच्या सर्व्हरमध्ये लॉग इन करण्याचा अटेम्प्ट त्यांना झालेला आहे. तुम्हाला जो रिपोर्ट मिळाला आहे त्या रिपोर्ट मध्ये काय आढळलेलं आणि तुम्ही सुद्धा या प्रकारात जाऊन पाहणी केली होती, आपल्या अधिकाऱ्यांची चर्चा केली होती, ती चर्चा आणि हा रिपोर्ट काही सामने आहे. आणि सर काही दिवसापूर्वी तुम्हाला एक प्रेझेंटेशन पण या संदर्भात देण्यात आलेलं आहे, त्याबद्दल ही माहिती थोडीशी. दिनांक 12 ऑक्टोबर 2020 रोजी मुंबईचा पुरवठा अचानक खंडित होऊन मुंबई संपूर्णपणे अंधारात गेली होती. कळवा पडगे सर्किट 400 kV या लाईनवर कंडक्टर तुटून ब्रेकडाऊन झालं. त्याचवेळी खारघर येथील 400 kV लाईनवर लोड येऊन मुंबईचे आयलँडिंग कोसळले होते व संपूर्ण मुंबईचे जीवनमान काही तासात बंद पडले होते. ही घटना अत्यंत महत्त्वपूर्ण होती व राज्य सरकारने याची गंभीरपणे नोंद घेतलेली होती. MSC, MERC, MSCTCL, NTPC आणि सेंट्रल इलेक्ट्रिसिटी अथॉरिटी यांच्याकडून संपूर्ण स्वतंत्रपणे चौकशीची कारवाई सुरू केलेली गेली होती. त्याचबरोबर या संपूर्ण प्रकरणामध्ये कुठंतरी घातपाताचा संशय व्यक्त करण्यात आला होता माझ्याकडून आणि ते मी तुम्हाला सांगितलेलं होतं. आणि त्या दृष्टिकोनातनं मी माननीय गृहमंत्री महोदयांना विनंती केली होती की आपल्या सायबर सेलकडनं आम्हाला याची चौकशी करणं अत्यंत आवश्यक आहे. त्याची रिपोर्ट आता मला या ठिकाणी सादर करण्यात आलेली आहे. रिपोर्ट संपूर्णपणे वाचल्यानंतरच त्याचं एनालिसिस या ठिकाणी केलं जाऊ शकतं आणि त्यावर पुढचं सांगण्यात येईल. त्यांनी जो रिपोर्ट दिला त्यांनी स्पष्ट म्हटलेलं आहे की अटेम्प्ट झाले असेल पण काही डेटा ट्रान्सफर किंवा डेटा ब्रीच झालेला नाहीये. केंद्र सरकारची आणि MERCची आणि राज्य सरकारच्या तिन्ही रिपोर्ट्स आता माझ्याकडे आलेले आहेत. त्यातली कुठलीही माहिती बाहेर नाही आहे आणि ती माहिती संपूर्ण आता अधिवेशन सुरू असल्या कारणानं मी अधिवेशनातच ते स्पष्टपणे सांगू शकेन, इथं बोलू शकणार नाही. मुंबईतल्या सर्वात मोठ्या उद्योगपतीच्या घराजवळ स्फोटकं सापडणं आणि अशा प्रकारे सायबरमध्ये एंटर करणं, मुंबई किती सुरक्षित आहे, सरकारचा याबद्दल काही कन्सर्न्स आहेत का? चला धन्यवाद.